आपण नेस्टेड लिस्टची PYQ सिरीज स्टार्ट केलेली आहे. यापूर्वी आपण 3 PYQ प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत विथ सोल्युशन. त्याचे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 4थ्या नंबरचा क्वेश्चन. राईट a HTML प्रोग्राम टू डिस्प्ले लिस्ट ऑफ एनी स्टुडंट नेम्स हॅव्हिंग रोमन नंबर 1 to 4 नंबरिंग युझिंग रिलिव्हंट लिस्ट. आपल्याला सिम्पल क्वेश्चन आहे. यात सांगितलं की तुम्हाला स्टुडंटचे नेम लिहायचे आणि स्टुडंटचे नेम रोमन अंक असला पाहिजे, म्हणजे ती ऑर्डर लिस्ट झाली. ठीक आहे. ऑर्डरिंग फॉर्मॅटमध्ये, कारण ऑर्डर लिस्टचे आपण टाईप पाहिलेले आहेत. एक असते नंबर फॉर्मॅटमध्ये, म्हणजे तेच नंबर असणारे तुमचे 1 to 3 फॉर्मॅट रोमन नंबरमध्ये किंवा अल्फाबेट फॉर्मॅटमध्ये. इथे रोमन नंबर सांगितले म्हणजे ही आहे ऑर्डर लिस्ट. तर याचं अँसर कसं असणार आहे तुम्हाला, तो अँसर असं असणार आहे. ओके, की तुम्हाला कुठल्याही स्टुडंट नेमचे किती स्टुडंट नेम सांगितले, 4 स्टुडंट नेम सांगितले. मी इथे दिसत असेल तुम्हाला, असं त्याचं आउटपुट आहे. तुम्हाला यासाठी तुम्हाला प्रोग्राम बनवायचा आहे की काय, की अजय, राणी, ओम आणि विराट असे मी 4 स्टुडंटचे नेम घेतलेले आहे. त्यांच्या पुढे हे जे स्मॉल मध्ये रोमन नंबर दिसतात, अशा डिस्प्लेसाठी तुम्हाला HTML प्रोग्राम क्रिएट करायचा आहे. चला तर बघूयात कसा प्रोग्राम तयार होतो. तर बघा, तर यासाठी ही काय ऑर्डर लिस्ट मध्ये रोमन मधले नंबर जरी असेल तर ते कुठले नंबर आहेत, काउंटिंग मध्ये यूज होतात, म्हणून ते ऑर्डर लिस्ट. ओके, तर ऑर्डर लिस्टची टाईप कशी काय आहे, ॲट्रिब्यूट काय असणार, टाईप ॲट्रिब्यूट मध्ये तुम्ही इथे मेन्शन करायचं ऑर्डर लिस्ट कोणती आहे, टाईप आहे आय. ओके, टाईप आहे रोमन मधला 1 म्हणजे आय. ओके, आणि त्यामध्ये ऑर्डर लिस्ट क्लोज टॅग करायचा. ठीक आहे, ऑर्डर लिस्ट क्लोज टॅग घ्यायचा. त्याच्यानंतर तुम्हाला किती नंबर्स, किती स्टुडंटचे नेम मेन्शन करायला सांगितले त्यांनी, तर 4 स्टुडंटचे. तर आपण LI टॅग किती मेन्शन करणार, 4. तर मी इथे पहिला घेतले, LI टॅग मध्ये आपण अजय नाव घेतलंय, तर अजयला मेन्शन करू LI टॅग मध्ये. देन दुसऱ्या स्टुडंटचं नेम मी इथे मेन्शन केलंय, बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, राणी. ठीक आहे, तर राणी घेऊयात, LI क्लोज. ठीक आहे. देन तुमचं तिसऱ्या स्टुडंटचं नेम आपण मेन्शन केलेलं आहे LI मध्ये, ओम. ठीक आहे, तर आपण क्लोज करूयात LI टॅगने. आणि फोर्थ स्टुडंट 4च सांगितलं त्याने, तर आपण 4च मेन्शन करायचे. मोर दॅन दॅट गरज नाहीये, कारण त्यांनी जेवढे मेन्शन करायला सांगितले तेवढेच आपण मेन्शन करू. नेम काय लिहायचे, तर आपल्या मनाने लिहायचे, आपल्याला जे वाटतात ते. त्यांनी तसं मेन्शन केलं नाही की ह्या स्टुडंटचं नाव तुम्ही लिस्टमध्ये दाखवा. इतका सिम्पल प्रोग्राम आहे. बघा, तुम्हाला मोजून 5 लाईनचा 6 लाईनचा प्रोग्राम आहे तुमचा. ऑर्डर लिस्ट फक्त तुम्हाला मेन्शन करायचं टाईप, तर त्यासाठी तुम्हाला ऑर्डर लिस्ट माहित पाहिजे. ऑर्डर लिस्ट शिकण्यासाठी तुम्हाला व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. तर फक्त टाईप कोणती आहे आणि किती कुठपर्यंत करायचंय, 4 करायचं, तर मग 4 स्टुडंटचे नाव. सेम आपल्याला प्रोग्रामला कसा सेव्ह करायचा, सेव्ह ॲज अ ओके ऑल टाईप. आपल्याला बघा, एक्झाम मध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचा प्रोग्राम सेव्ह वगैरे करायचा नाहीये बेटा. इथेच मी तुम्हाला रन कसा करतात, आपला कम्प्युटर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कसा रन करायचा, त्यासाठी मी तुम्हाला इथे दाखवत असते रन करून. ठीक आहे, बघा, हे झाला तुमचा बेसिक प्रोग्राम. आणि हा 5 मार्काचा प्रोग्राम आहे. इतके सिम्पल प्रोग्राम असतात नेस्टेड लिस्ट वरचे. ठीक आहे, हा बेसिक लिस्ट वरचा प्रोग्राम विचारलाय तुम्हाला, थोडा ट्रिकी आहे. ठीक आहे, इझी आहे. तुम्हाला आन्सर जर माहिती आहे कसं लिहायचं, लिस्ट जर माहित असतील, तर तुम्ही प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर इझिली सॉल्व्ह करू शकता. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.